नाही नाही नाही, सगळ्यात मोठं अधिवेशन आले का हे? तिकडे सरकारपेक्षा महत्त्वाचं अधिवेशन आले का शेतकऱ्याचं? मजा काय का? एवढं मोठं पेरलेलं का? धडाधड 10-12 बॅगा 15 बॅगा कोणा 20-20 बॅगा पेरल्या ना, आणि वरचं पाणीच नाही उरायलं. आता काय करा बा? का धोंडी मागाव का काय? काय निंबाच्या पाला चोयावा आता? काय समजून नाही राहिलं मला. अरे नाही तर काय राजा बाजी, तुमच्या निवड 3 बॅगा आहेत तुमच्या, पण माया किती आहे राजा? 15 एकराच्या बॅगा. माया जीव कुठे असेल? अरे मग इतक्या वर्षाची शेती करू राहील, तुम्हाला हे नाही समजत का केडे हो, की पाणी आल्याशिवाय पेराचं नसते? चालले पेरून टाकलेले का, आणि आता पाणी नाही उरालं, बसा बोंबलत. मग आता तुमच्यापेक्षा आम्ही पुरलोले का हातमजुरीवाले? मी काय म्हणतो, तू माझ्या डोकं सटकू नको म्हटला. तू कसं आहे मित्र आहेस म्हणून मी सोडून देऊ, माझ्या डोकं सटकू नको म्हटलं. डबल पेराची पायी उरायली आणि दिसले का बिबियानं माग आहे, डोकं नको दुखू तू माझ्या मुकाळान बसून बस नाही चालला का ना. खरं बोललं की असं आहे मग, वृत्ते ना खरं बोललं की. मग करायचं काय आता आपल्याला? नारायण करतं काय मग आता? म्हणजे कसं आहे आता, अंत का निंबाचा पाला आणू, धोंडी मागू बा, 4-5 बेंडकं जमा करू आणि धोंडी मागू पुऱ्या गावात. मग आलं तर आलं पाणी, नाही तर काय इलाज नाही मग आता. हिट राजा काय वय आहे का म्हणजे तुमचं धोंडी मागायचं आता हे? हा चम्मा बिन आता मला धोंडी मागायला होतं बाबा. म्हटलं बेंडकं गिणकं आणून निंबाचा पाला जमा करून 4-5 लहान लेकरं धरू, त्याला धोंडी मागायला का? तुका मला धोंडी मागायला उराला बा या वयात नाही? चम्मा बिन मला वाटलं तुम्हीच धोंडी मागता काय बा, म्हटलं बा या वयात, तेच तर म्हटलं. मी काय म्हणतो, काही धोंडी फोंडी काही मागू नका. कसं आहे, आपण दोघा तिघांनाच पेरेल आहे, आपल्यासाठी धोंडी मागायला पुरत नाही. एकच काम आहे आपल्याला मस्त, माया वावराच्या बाजूने जरा असं 2 वावर पलटले की तुमचं वावर आहे राजा, आहे की नाही? तर मी काय करतो, आज मी पाणी चालू करतो. संध्याकाळ लोक माया 15 एकर मस्त वलीत होते, काही नाही टेन्शन नाही. आपल्यापाशी 3 मोटर आहेत वावरात, नाही पाणी काही खतम होत नाही आपल्या एरीचं. 3 मोटर लावला की सप होऊन जाते आपलं सगळं. हे आहे फक्त कसं आहे, विषय एवढा आहे की माया जे सटा आहेत ना ते माया वावरातच लागते. तर तुमच्यासाठी तुम्ही सेट पा एखादा काही ना काही. पाणी देशील का तू? मग सांग मला, मी सटाला मेळ लावतो, तू फक्त पाणी देशील का एवढं सांग मला. हे बा आता जर मी मोटर लावली तर माझ्या संध्याकाळ लोक रात्रीचं समजा 2 मिळून 15 एकर होऊन जाते माझ्या. उद्या सकाळी तुम्हाला 10 वाजता मी मोटर लावून देतो तुमच्या वावरात नाही बिंदास. आजच्या तारखेत तुम्ही सटाचा मेळ लावून ठेवा, म्हणजे काय पाईप गिप स्प्रिंकर वावरात नेऊन शिप लावून ठेवा. मी उद्या डायरेक्ट पाईप लावायचंच काम आणि बटन दाबायचंच काम. पहा मग काय करतात. मग आता काय सट मागाव कोणापाशी सट सांग बरं. आता मी कसं सांगू तुम्हाला, अजून मी सांगाव आणि त्यानं म्हणा तो काय सांगितलं गाड्या तो बुड्याले. कसं आहे तुमचा व्यवहार म्हणजे स्वभाव चांगला आहे तुमचा, म्हणून कसं आहे तर तुम्ही पा शोधा, सापडला. अच्छा बिन आता एकच नवीनच आणलं, नाही तर बा कायच करावं रे. नाही तर काय हो, 15,000चा सट खपकन जाण घेऊन या बापा. आता पेरणी पाण्याच्या तोंडावर आणायला होतं तू. आता दिसतं ते पेरणी पाण्यात बिया नसतं उधारी आणलेले का? आणि काय बाबा अजून फवारे येतात पुढे, काय पागल करता का तू? पा बा मग आता तुमची मर्जी, आपण काय बोलावं आता. का रे तुझ्यापाशी आहे का सटगीट एखादा? मायापाशी सट असतात, मी 10-12 एकर वलीत नसतं केलं, बयाड तुत्रा झाले का? अबे ती या ओळखीचा कोणापाशी आहे का असं म्हणणं आहे माया बाबा? कोणाच्या ओळखीचा आहे का बा तुझ्यापाशी? माया ओळखीचा कोण नाही, काही नाही. आता कसं आहे गड्या, तर माय नाव नका सांगू, मी सांगतो तुम्हाला कोणापाशी सट आहे ते. अरे सांगणार बा, तुझं नाव नाही सांगत नाही, मला काय करावं लागते. एकदम खतरनाक माणसापाशी आहे सट, शिवलाल बशी आहे सट. त्यानं वावर पेरलं नाही, काही नाही, मोकळ्याच आहे मस्त, त्याच्या वावरात ठेवेला आहे. जा त्याला विचारा आणि घेऊन या. काय 30 पायपा वाटते आणि काय 9 स्प्रिंकर आहे, तर घेऊन या तेवढं होऊन जाते तुमचं वलीत मस्त. 2 दिवस बदलायची बराबर 5 एकर, एकदा वलीत होऊन जाते, एक पाणी देणं होऊन जाते. अरे त्याच्यापाशी काय रे बा, त्याला मागणं म्हणजेच गुन्हा आहे राजा, ते का निघाजून बा. आता प्रयत्न करणं काम आहे राजा आबाजी. पा मग तुम्ही आता, आपण नाव सांगितलं का आहे पाहायचा, फक्त माझ्या नाव नका सांगू. नाही पाहतो मग, मी जाऊन पाहतो मग त्याच्या घरी. त्याची बायको मोठी बदमाश आली का? त्या बायकोला बोलाच नाही लागत, नवऱ्याला बोला लागते. ते बायको म्हणजे नाहीच करते निवड, हाकलून दिल्यासारखी अशी. पा बा आता काय ते. बरं जातो मग, जातो बा त्याच्या जातो. काय आहे आपलं अळलं घडं. चला मी काय म्हणतो, रंगीला चल बरं माझ्यासोबत, घेऊन जाऊ आपण तेवढे पाईप आणि स्प्रिंकर वजे नेऊ. संध्याकाळी लोक जरी मोटर लागली तरी टेन्शन नाही आपल्याला. फुकटात नाही करत म्हटलं, फुकटात नाही. अबे चाल ना, जेवण देतो तुले मस्त. स्प्रिंकर लागले आपल्या वावरात, रातभर पाणी देणार आपल्याला, तर मस्त पार्टी ठेवून आपण मटणाची, टेन्शन घेऊन तू. त्यासाठी आणतो बरोबर. मग काय खर्च करशील तर मी येतो बा, खर्च करायचा चांगला मस्त. चल मग चल. मी काय म्हणतो नारायण, येतो मग आम्ही. संध्याकाळी लोक शिप तयार करून ठेवतो, उद्या सकाळी 10 वाजता लावून देतो पाईप आपला मग. टेन्शनच घेऊ नका तुम्ही. जा पहिले स्प्रिंकर आणा आणि हे करून ठेवा. 1 मिनिटात जातो 0 सेकंदात वापस तुम्ही स्प्रिंकर लावून. हो जा, मी जातो घरी. हॅलो शिवलाल ड्रायव्हर स्पीकिंग. कोण बोलत आहे? चम्मा बी 1 दिवस काय ड्रायव्हर झाला नाही, तेव्हापासून शिवलाल ड्रायव्हर स्पीकिंग म्हणून राहिले का? लयच हवेत गेलं वाटतं तिकडे. जाऊ दे ना, आपल्याला काम आहे, आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. अरे ड्रायव्हर साहेब, शिवलाल ड्रायव्हर साहेब, मी आपले हे देवराबुडा बोलत आहे, देवराबुडा. याचा कायले फोन आला, याचा दबावर पेरलेला आहे का त्याचं? बोला बाजी, काय म्हणता? मला कसं आहे, तुमचे अनमोल 2 मिनटं पाहिजे होते, आहेत का आपल्यापाशी मिनटं 2? अरे काय बोलता राजा, पाणी नाही उरालं, काही नाही उरालं. घरीच आहो मी, ट्रॅक्टरवर नाही गेलो आज, पाणी नाही ना. लोक पेरणी करून का पागल झालेत का? पेरणी करणारे तुमच्यासारखे थोडी आहेत हुशार लोक पेरणी करून काय डबल पेरायचे आहे का लोकायले? म्हणून पेरण्या बंद आहेत, म्हणून मी घरीच आहो. बराबर टोन मारतील का? बरं मी काय म्हणतो, तो 2 मिनटं म्हणजे अर्धा घंटा पाहिजे होता तुला. घरी आहेस का तू? येऊ का मग मी घरी? मी घरी जा, पण काम काय ते सांगा ना, म्हणजे त्या हिशोबानं पुढचं प्लॅनिंग करता येते.
अरे काही नाही, जरा अर्जंट काम होतं. एक तू पैसे घेतो ना बा. बरं मग या, मग घरी वरे स्लॅबवर बसेला म्हटलं मी. या मग. बरं या, आलोच. बोला आबाजी, काय म्हणता? अरे लेका लय गेम फसला रे यावर्षी, लय म्हणजे लय गेम फसला लेकाचा. म्हटलं बा 1-2 पाणी आलं पहिलंच, आता पाणी झालं चालू म्हटलं, पेरून टाकलं आणि काय चर बा वरे पाहायचा टाईम आला, आता पाणीच नाही. काय करता मग आता? हां आता ते तर आहेच गडा, सगळ्याचं तेच बोंब झाली. आता काय करता त्याला, आता आपल्या हाती आहे का काही निसर्गाचं? मग तेच ना, मला जरासं अर्जंट काम होतं. आता पाणी द्यावं म्हटलं वावरात, तर कसं आहे पाणी भेटलं आपल्याला शिवनारायणच्या वावरातून पाणी भेटलं, पाण्याचा काही विषय नाही. पण आपल्याला शटच नाही ना, स्प्रिंकर पाईप नाही आहे. तर मग आता कसं आहे विकत आणतो म्हटलं तर जरा जास्ती महागात जातं. सध्याच पेरणं पाणी झालं तर पैसे काही नाही. तर मग काय पैसे पाहिजे ते तुम्हाला 3 रुपयानं देतो आपण, काही विषय नाही. तुमच्यासाठी 3 रुपयानं, बाहेरच्यासाठी 5 रुपये देतो आपण, पण तुमच्यासाठी 3 रुपयानं देतो व्याजानं. अरे मला व्याजानं नाही पाहिजे, मला फक्त त्या सट पाहिजे होता एका दिवसासाठी. म्हणजे कसं आहे उद्या 10 वाजता चालू होते पाणी, तर उद्या 10 ते रात्रीचे 10 म्हणजे असं मग 36 घंट्यासाठी तुझ्या सर्टन स्प्रिंकर पाहिजे होते आपल्याला. 30 पाईप आणि 9 स्प्रिंकर पाहिजे होते 36 घंट्यासाठी. एक तू भाडं घेवा का आहे ते. स्प्रिंकर आणि पाईप पाहिजे होते का, द्याव का नाही लेखाचं, जाऊ दे तिकडे, भाडं घेता येत ना. अच्छा, म्हणजे आपल्याला स्प्रिंकर पाईप पाहिजे होता. किती देता भाडं मग सांगा तुम्ही, किती भाडं देता? आता कसं आहे 1000 रुपये घेऊन घे बा. आता कसं आहे आता अर्जंट आहे तर 1000 रुपये देऊन देतो बा. मग काय इलाज नाही त्याला, फुकटात तर तू काय देशील नाही. राजा आता केलं का नाही पर का तुम्ही? आता गावाच्या मदतीने नाही जाते तर मग कोण जाणार आहे? मला भाडं पाहिजे नाही, काही नाही. बिंदास तुम्ही 3 पाईप 9 स्प्रिंकर घेऊन जा. मला भाडं 1 रुपया देऊ नका बस. माय बी दिवस कुकून निघाला रे बा आज. खरंच म्हणजे फुकटात घेऊन जा मी, म्हणजे भाडं गिडं काही देऊ नाही. हो ना, भाडं गिडं काही पाहिजे नाही आपल्याला, तसेच घेऊन जा पाईप. आणि जितके दिवस लागते तितके दिवस ठेवा. हां काही टेन्शन नाही, आणून द्यायचं लवकर. अरे बापरे, मग देवच पावलाले का मला. हे पा इथं सगळे 30 पाईप आहेत, स्प्रिंकर खालच्या घरात ठेवला आहे. तर ते स्प्रिंकर खालून घे जा आणि हे 30 पाईप न्या तुम्ही वावरात नेऊन ठेवा आणि ते स्प्रिंकर मग ने जा. हो ना, आता हे रंगीला मी सोबत आलो, त्याच हिशोबाने आलो. दोऱ्यागिरी आणले आम्ही. 30 पाईप आहेत ना, 15-15चा गट्टा बांधतो आणि 2 चक्रा मारतो आणि 3ऱ्या चक्री स्प्रिंकर नेतो मग मी. हो ना, काही घोर नाही, जसं वाटेन तसं घेऊन जा, आरामात पद्धतशीर न्या. बरं मग आता पाईप ने तुम्ही आणि बाकीचं मग थोड्या वेळाने नेतो. हो न्या, आरामात न्या, काही गडबड नाही. मी काय म्हणतो, तुम्ही हे गट्टा बांधा, मी खाली मग स्प्रिंकर काढून ठेवतो आबाजी. बरं तू ते वाट्यावर काढून ठेव स्प्रिंकर, मी गट्टा बांधतो तो. का का मला वाटलं नव्हतं इतक्या सोप्यात देईन म्हणून. का शिवलाल इतक्या सोप्यात दिले त्यानं, म्हणजे लय आरामात दिले ना, काही टेन्शनच नाही. मला तेच वाटू राहिलं, इतक्या लवकर कसं काय दिले मग. जाऊ दे तिकडे, आपल्याला काय करायला लागते, आपलं काम भागलं विषय खतम. चलो चल काढ बाजून का बांध घटने चाल. वजन होय का रे बा, किती दुकुराला डोकसले का 15 पायपानं सरळ डोकसं दुकुर राहिलं रे बा. काय मायबीन टोपी चपली काय अजून लेखाची, अजून तर 15 पायपन स्प्रिंकर राहिले रे बा. अबे लेका एवढ्यातच थकला तू, काय काम आहेस लेका पोंगाडले का तू, निवड खाच्याच काम आहेस का, काही कामा नाहीस रे बा तू लेका. हे तर काहीच नाही, आम्ही तर 20-20 पायपा आणलाय तर हे काय आहे 15 पायप टपरे लेकाची हलक्या कंपनीची. अरे तुझ्या विषय हार्ड आहे बा, तुझ्या मावला आहे, आमच्यासारखंच काय आहे आता. त्यासाठी लहानपणापासून कामं करावं लागते, आई तर बसून खाल्ल्यानं काय होत असते. बरं मी काय म्हणतो ते जाऊ दे, बरं जाऊ दे, पाणी घेणे पिऊ, घरी जाऊन आराम करू जरासा, काही जेवण घेऊन करू आणि डबल मग 15 पायपन डबलसाठी दुसऱ्या चक्रात मग स्प्रिंकर आणू. आता काही नाही बा. हा मी डबल येत नाही म्हटलं, आताच करायचं कर. चाल चटकन पाईप आणून स्प्रिंकर आणून ते शिप लावून देऊ. हा टेन्शन नाही, डबल आपण येत नाही, तुला सांगू राहिलं नाही तर गेट बस टोली एकटाच मग. चम्मा बिनले का जरा सक्त कदर करेल का माणसाची, जरासा मित्र म्हणाला लाज वाटवली मला दादा. ते नको सांगू मला, मी डबल येत नाही म्हटलं. पाय मग काय करास तुला तू. चाल बा मग आता काय इलाज नाही, चाल जाऊ दे, आणून ठेव पाईप आणि मग लावत बसू शिप आणि घेत बसू टोले. काय फायदा लेका, नशीबच खराब, आम्ही पेरलं पाणी आलं नाही, आता काय करा. जाऊ दे, काय करतो आता, नशिबाच्या पुढे काही जाता येत नाही. तर मी काय म्हणतो, चॅनलला जरा सबस्क्राईब करा ना, सोयरात आहे राहिले, मित्र राहिले, पाठवा ना, अशा लिंका पाठवा ना, सबस्क्राईब करा ना मला चॅनलले. काय चॅनलचे सबस्क्रायबर नाही वाढवायले, काही नाही, जरा वाढवा ना, असे दणदणीत करायचे सबस्क्रायबर. आणि तिथं पाणी नाही उडाल राजा, आमच्या आधी हाल चालू आहे इकडे, काय शिपा लावलं हे लावलं थंडगार झालं म्हणून. जाऊ द्या, चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही आणि दुसऱ्या व्हिडिओची वाट पहा मग. धन्यवाद.